महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला वाटत असेल सकाळी सकाळी हायवेला कसं काय, हायवेला थांबायचं कारण एकच होतं. तर माझा मित्र आयुष्य होता, कारण की आमच्या दोघांना जात होतं सोबत कॉलेजला, म्हणून थांबलो होतो आम्ही इथं हायवेला. हायवेला थांबलो बाबा, खूप वेळ थांबलो. वाट बघितल्याच्या नंतर भाऊ आलाय थोडा हाय बाय केला आणि निघालो मग कॉलेजला. कॉलेजला जाता जाता आपल्या कॉलेजचा नाही का, म्हणजे तो बोर्ड दिसलाय PVPAT आणि SPM, म्हणजे नाही आमच्या कॉलेजचं जे हाय बाबा इथून मार्ग. कारण की एकतर कॉलेज कोणाला माहीत नाही कुठे आहे, एकदम एकदम कोपऱ्यात आहे. कॉलेज कोपऱ्यात आहे, पण भाऊ एवढं भारी कॉलेज आहे ना आमचं, एकदम निवांत. आणि कॉलेजमध्ये आलो तर कॉलेजमध्ये काय पोरं दिसत नाहीत, कारण की पेपरला 1 महिना टाईम होता म्हणून पोरं आपापल्या घरी जाऊन बसले. आणि आम्ही 4-5 जण आलो होतो इथं, मग थोडं सरांसोबत बोलणं वगैरे केले आणि आलो बाहेर. बाहेर तर बघतोय कॅन्टीनमध्ये कोण नाही. या कॅन्टीनमध्ये आम्हाला जेवायला 1-1 तास लागायचा, वेट करावं लागायचं, कारण की पोरांची गर्दी एवढी असायची कॉलेजला. पण आता नाही का, सगळं नॉर्मल. मग आलो म्हणलं एकदा हॉल तिकीट वगैरे घेऊ. हॉल तिकीट घेतलं इथं सिव्हिल डिपार्टमेंटला जाऊन आपल्या. आणि इकडं आलो दयाभाईचा तळा वगैरे घेतला. आणि इथून काय डॉनची एंट्री झाली. डॉन नाव येतोय हा नाही, हा खालचा डॉन आहे, हा आमचा तंबोली आहे. आणि इथं पोरांचं क्रिकेट चालू होतं. भाऊ इकून तिकून बॉल लागत नव्हता, एखादा लागला तो पण बाउंड्रीच्या बाहेर नव्हतात. आणि इथं काय बघतो, भाऊ विकेटच पडला डायरेक्ट. आणि मग काय संध्याकाळच्या टाईमला आपला आत्याचा मुलगा आला होता आणि गावाकडनं भाऊ पण आला होता, त्याला भेटायला गेलो. त्यासोबत फिरलो वगैरे सर. आणि डेक्कनला जाऊन मग थोडं त्या गार्डनमध्ये नाही का, बालगंधर्वच्या बाजूला, तिथं टाईमपास झाला. भावासोबत बसलो. इथं किल्ला वगैरे बघितला आहे, किल्ला पण एक नंबर होता. काही काल्पनिक किल्ला आहे, जो की तिथं बनवलेला आहे डेक्कनच्या त्या गार्डनला. एक नंबर किल्ला, तुम्ही गेलं तर कधी बघा तो किल्ल्याचं कसं म्हणजे बनवलं आहे त्यांनी. आणि इथं निवांत होतो आम्ही. तिघं चौघं असे होतो ना, की जे फक्त सिंगल होतं, बाकी सगळे पोरं कपल घेऊन ते म्हणजे कपल होते, त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत बसलेले ना. आम्ही तिघं चौघं हे फिरलो, निवांत बसलो होतो. आता इथून चाललोय जेवायला, कारण की दोघांना पण जात होतं. मग भाऊ म्हणलं चला तुम्हाला जेव घालतो. मग आलो, आपली गाडी वगैरे काढली आणि आम्ही निघालो जेवायला. जेवण वगैरे झालं इथं, तुम्ही बघा आता इथं जेवण वगैरे झालं फुल नॉर्मल ढाब्यावरती जेवलं, कारण की ढाब्याचं जेवण सगळ्यात भारी असते. आणि इथं आपला ब्लॉग संपवतो. ब्लॉग आवडल्यास तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.